मध्यरात्र उलटून गेली होती. सौरा बाजून जागाच होता. टेबलावर 2 लिफाफे आणि त्यात फोटो ठेवलेले होते. एक सायली, दुसरी ईशा. दोन्ही चेहऱ्यांवर हसू. दोघींच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न आणि सौरभच्या डोळ्यात प्रश्न. या दोघींपैकी कोण? तसे पाहिले तर त्या दोघीही त्याला आवडल्या होत्या आणि त्या दोघींनाही तो आवडला होता. वय योग्य, दिसणं आकर्षक, शिक्षण उत्कृष्ट, कुटुंब सुसंस्कृत. दोघीही सुशिक्षित, दोघीही समजूतदार, दोघीही योग्य, दोघीही जणू परफेक्ट. आणि म्हणूनच निर्णय अधिक कठीण. एका लिफाफ्यात सायलीचा बायोडेटा, तिचा फोटो, तिच्या कुटुंबाची माहिती. दुसऱ्यात ईशाची माहिती आणि तिच्या हस्ताक्षरातली एक छोटी चिठ्ठी. निर्णय काहीही असो, प्रामाणिकपणे घ्या. तो चिठ्ठी पुन्हा वाचतो आणि छातीत काहीतरी दाटून येतं. सायली, शांत स्वभावाची, स्थिर नोकरी, घर व्यवस्थित, आईला खूप आवडलेली. ही मुलगी घर सांभाळे, आईने आत्मविश्वासाने म्हटलं होतं. ईशा, हुशार, स्वतंत्र विचारांची, करिअर ओरिएंटेड. त्याच्यासोबत बोलताना डोळ्यात चमक असणारी. तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, तिने एकदा सांगितलं होतं. दोन्ही क्षण त्याच्या मनात रिवाइंड होत आहेत. एका दिवशी सायलीसोबत शांत कॉफी, साधं, स्थिर, सुरक्षित भविष्य डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी ईशासोबतचा लाँग ड्राईव्ह, हसू, स्वप्न, मोठ्या योजना, थोडी अनिश्चितता, पण रोमांचही. घरात मात्र वातावरण ताणलेलं. डायनिंग टेबलवर रोज तोच विषय. आता निर्णय घे रे बाबा एकदाचा. किती ताणतो आहेस? दोन्ही घरं वाट बघतायत. जास्त विचार करत बसलास तर हे इतके चांगले पर्याय हातातून निसटतील. त्याला असं वाटतंय जणू तो एखाद्या चौकात उभा आहे. दोन्ही रस्ते सुंदर दिसतात, पण एक निवडला की दुसरा कायमचा बंद. त्याला भीती कसली वाटतीये? चुकीच्या व्यक्तीची नाही, तर चुकीच्या भावनेची.